चालू आहे. थोडीत रंग संपाद. पहिला प्रश्न कोणता आहे? मी कोण? दुसरा? जगताचा करता. तिसरा? मोक्षाला हेतू ज्ञान कर्म की उपासना. त्याची उत्तरं काय दिली? मी कोण या प्रश्नाचं उत्तर सर्वप्रथम जे सांख्यांनी त्याचं उत्तर सांगितलं, मी असणारा जो पुरुष आहे, पुरुष आणि प्रकृती ही त्यांनी स्वतंत्र मांडली आणि ही स्वतंत्र प्रकृतीच जगताला उत्पन्न करते. आणि जो पुरुष आहे म्हणजे जो मी आहे तो असंग मानून पुन्हा त्यांनी नाना मानला. जर असंग मानायचा असेल म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व हे जर बुद्धीचे धर्म असतील तर आत्म्याला नाम पुरुषाला नाना मानणं याला त्यांना हेतू देता येत नाही. कारण जर सुखदुःखादी धर्म बुद्धीचे असतील तर मग आत्मा म्हणजे पुरुष नाना मानण्याचं कारण काय? आणि तो तर असंग आहे. असंग म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणतंही कर्तृत्व नाही, कोणत्याही प्रकारचे धर्म नाहीत, तो फक्त निर्विकार आहे आणि अनंत आहे. तरीसुद्धा असंग मानणं हे चुकीचं आहे असं सांख्याचं मत होतं. त्याचंही खंडन झालं. प्रकृती जर जड आहे आणि ती जर स्वतंत्र जगत उत्पन्न करत असेल तर असं म्हणता येत नाही. कारण प्रकृती जड आहे आणि तिच्यामध्ये असणारे जे रज तम आणि सत्व हे गुणसुद्धा चेतनाशिवाय क्रियाशील होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांचं मत खंडित झालं. आणि पुरुष जर त्यांना असंग मानून नाना मानायचा असेल तर हे योग्य नाही. जर असंग मानायचं असेल तर नाना मानू नका आणि नाना मानायचं असेल तर असंग मानू नका असं त्यांचं खंडन झाल्याच्या नंतर पुन्हा प्राच्य न्यायिक आले. ह्या न्यायिकांनी आत्म्याचं स्वरूप हे व्यापक आणि नाना मानलं. नाना अशा प्रकारचा आत्मा मानला, व्यापकही मानला आणि नानाही मानला. आणि व्यापकाची व्याख्या करताना त्यांनी अशी केली की व्यापक म्हणजे काय? जशी वेदांताची अशी व्याख्या आहे की स्वगत सजातीय विजातीय भेदरहितत्व म्हणजे व्यापकत्व. परंतु त्यांनी अशी व्याख्या न ठेवता सर्व पदार्थांशी जे भूतकार्य पदार्थ आहेत त्या पदार्थांशी नित्य ज्याचा संबंध असतो ते व्यापक असे त्यांनी त्या ठिकाणी व्यापकाची व्याख्या केली. आणि आत्मा व्यापक आणि नानाही मानला. व्यापक म्हणजे त्याच्यानंतर एकच जर व्यापक असेल तर व्यापकाच्या सापेक्ष इतर पदार्थ सर्व परिच्छिन्न असतात. ज्याप्रमाणे आकाश एकच आहे आणि तेच व्यापक आहे, इतर वस्तू किंवा इतर चार जी भूत आहेत ते परिच्छिन्न आहेत. परंतु जेवढे आत्मे त्यांनी मांडले ते सर्व व्यापक मानून नाना मानले. आणि ज्ञानगुण हा आत्मा आणि मनाच्या संयोगाने आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतो असं मांडलं. आणि त्यांचा जगताच्या उत्पत्तीचा वाद हा परमाणुवाद आहे. हे दोन अणुपासून एक द्वेणुक तयार होतं आणि असे द्वेणुकापासून पुन्हा त्रिणुकापासून चतुस्नुक अशा प्रकारे हळूहळू भूतांची उत्पत्ती त्यांनी मांडली. आणि पुरुष नाम आत्मा हा व्यापकही मानला आणि नानाही म्हटला. त्यांचं खंडनही झालं. कारण जर व्यापक आत्मा मानला तर त्याचा संबंध सर्व पदार्थांशी किंवा इतर सर्व मनांशी एका काळी असतो. कारण मन आत्मा अशी जी त्यांनी मन दिशा आत्मा जी व्यापक पदार्थ 5 मांडलेले आहेत. नऊ द्रव्यामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिक आणि आत्मा आणि मन, त्यापैकी आकाश काल दिशा आणि आत्मा हे त्यांनी आणि मन हे व्यापक मानले. मग मनाचा आणि आत्म्याचा हा त्या ठिकाणी नित्य संबंध राहील. कारण मन आहे आणि आत्मा जो व्यापक मानला त्याचाही अंतःकरणाशी नाममानाशी संबंध राहील. मग कोणत्या जीवात्म्याचं कोणतं शरीर हा त्या ठिकाणी निर्णय करता येणार नाही. प्रत्येकाचा आत्मा हा व्यापक आहे. आणि मग त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी 5 असे हेतू दिले होते की ज्या जीवात्म्याचा ज्या देहाच्या ठिकाणी आत्मभ्रांती आहे किंवा मी असा निश्चय आहे तो देह त्या आत्म्याचा. परंतु सर्व आत्मे व्यापक असल्यामुळे प्रत्येक आत्म्याचा त्या प्रत्येक शरीरांशी संबंध आहे. मग ते कोणाचं मत आहे? न्याय नाही तर संख्याचा समजायला ना येतो दिला. कोणाचं आहे ते? थोडे वेदांताचं वेगळं आहे किंवा सांगता आलं पाहिजे. मग एक आत्मा व्यापक मानून काय म्हणायचे? सर्व पदार्थ शिकायला. मग कोणता पदार्थ कोणाचा असं सांगता येणार नाही का? कोणाचं घर कोणतं आहे? अंधारामध्ये खोल्या असल्या म्हणजे कोणाची खोली कोणती आहे सांगता भलतेच्याच खोली शिरतो. आलं लक्षात आहे. म्हणून न्यायाचं मत काय नाही, योग्य नाही. त्याचं खंडन. मग कोणाचं मत? नववे न्यायिक म्हणाले की
तसं मानून चालणार नाही. आत्मा हा व्यापक मानून असं जो आपल्या ठिकाणी दोष येतात, कोणाचं अदृष्ट, कोणाचे कर्म, कोणाचं पाप पुण्य किंवा कोणाचं शरीर याची संगती लागत नाही. म्हणून आत्मा हा व्यापक न मानता, आत्मा तर नाना मानायचा परंतु व्यापक न मानता तो त्यांनी वेदांताच्या अंतकरणाप्रमाणे मध्यम परिमाणाचा मानला. मध्यम परिमाणाचा जर आत्मा मानला तर त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात. जसं की एखादी दीपप्रभा आहे, त्याच्यासाठी दृष्टांत दिला. एखादा दिवा एखाद्या खोलीमध्ये ठेवला, जसे ज्या खोलीमध्ये ठेवेल त्या खोलीमध्ये त्या दीपाच्या प्रकाशाचा जसा आकार बदलतो, त्याप्रमाणे जर हा मध्यम परिमाणाचा आत्मा मानला तर तोही विकारवान होईल. म्हणजे हे कोणाचं मत आहे? नव्याने एक बरोबर आहे. पण प्राचीन नाही एखादं व्यापकच आहे. नाना व्यापक असून नाना कोणाचं मत? प्राचीन आहे आणि मध्यम परिमाण कोणतं? नव्याने एक नाना आहे कोणाचं मत आहे? दो म्हणला फरक स्पष्ट करा. नव्यानं एक आणि प्राचीन एकामध्ये आत्माविषयी कोणता फरक आहे? तो काय करा. स्पष्ट एकाने मध्यम मानला, एकाने काय मानला? व्यापक मानला. कशी हानी होते हे सांगितलं. मग आत्मा आहे तरी कसं आहे? कोणाचं मत? नाही वेदांताचं मत. कोणाचं? वेदांती. मग आत्मा वेदांती किती मानतात? एक मानतात का अनेक मानतात? एकच. बरं पुढे परिच्छिन्न मानतात का व्यापक मानतात? व्यापक. व्यापक मानतात. पुढे यांच्या स्वरूपात सुद्धा भेद आहे. कोणी सद्रूपच मानतो, चिद्रूप मानत नाही. कोणी सच्चित रूप मानतो, आनंद मानत नाही. त्यांना एक जे आहे ना ते आत्मा फक्त सद्रूप मानतात, चिद्रूप आनंद मानत नाही. सांख्य दर्शनकार आत्मा काय म्हणतात? सद्रूप चिद्रूप आनंद रूप मानत. योग्याचंही सुद्धा मत कसं आहे? मग वेदांती आत्मा कसा मानतात? सद्रूप पुढे 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 ब्रह्म. हे कोणासोबत आहे? एक आहे का नाना आहे? मला त्याचं संयुक्तिक दाखवलं पाहिजे ना. तेव्हा इतर दर्शनकारामध्ये देहाला आत्मा मानतात. कोणाला? मग देहाला आत्मा का मानता येत नाही? देह हा स्थूल पंचभाभूतांचं कार्य असल्यामुळे ते नाश पावणार आहे. आत्मा त्याच्याहून भिन्न आहे. उत्पत्ती आणि नाश हा स्थूल देहाच्या ठिकाणी धर्म आहे. बदला कारण देहा ममचा अभ्यास होत असतो. कशाचा? हे बाई भिंत माझी आहे, भिंतीहून तुम्ही कोण आहात? आहे का नाही? माझा म्हणणारा मनुष्य त्या पदार्थाहून काय राहतो? आता माझा देह आहे असं म्हटलं तर पण देहाहून काय? आपण देहरूप ठरू शकत नाही. कारण तो ममतेचा काय झाला? हे खटणार आहे त्याचा. म्हणून देह आत्मा ठरू शकत. पुढे स्वरूपाने कसं आहे? असं जड दुःखरूप आहे. तेव्हा असा असलेला देह अधिक व्याख्यान सोडून द्या. तो प्राग प्रथमश याचा प्रतियोगी आहे. पूर्वी देह होता का? पुढे राहणार आहे का? मध्यंतरी काय होतं? जी वस्तू आधी नसते, मध्यंतरी नसते, मध्यंतरीच भासते ती कशी असते? अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत भाव शुक्र करावाद आहे. नरूपमसे अशक्तमे न संघशस्त्रे. म्हणून देह आत्मा करू शकत. मग तू आहे तरी मग कोण आहे? बरे एकदम ब्रह्मावर उडी मारायची का? सद्रूप आहे. पुढे तुमच्या गीतेमध्ये आहे ना हे सगळं. भगवान अर्जुन मोहाने व्याकुळ झाला ना. कोण झाला? श्रीलंती आहे का नाही? माझा त्याचा शोक काय केला पाहिजे? मग त्याच्याकरता कोणतं ज्ञान सांगितलं? स्वयंपाक कसं करायचं, जेवण कसं करायचं सांगितलं नाही. ज्ञान आहे ना सदृशम. मग त्याला कोणती विद्या सांगितली? राजविद्या.
राजविद्या आहे, नव्या अध्यामध्ये आहे ना. कोणती विद्या पण अर्जुना तुला मी ज्ञान सांगणार. ती विद्या कोणती? राजविद्या, राजगुह्यम, प्रत्यक्षावगमम, धर्म्यम, सुसुखम. मग संस्थेत कोणती विद्या शिकवली जाते? बरं का? आणि तर शाळेत पोटापाण्याची विद्या. एक ITI कोर्स केला तर 40,000 रुपये काय मिळतो? 4 वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी पाठ केली, फुकट कोणी विचारेल. म्हणजे कोणती विद्या आहे? ब्रह्मविद्या आहे. हिचं फल कोणतं आहे? नाही सांगत आहे. तमेव विदित्वाची मृत्यू मिळते, नान्य पंथा शोकनाश. कोणतं फल आहे? नाही गणपती तुम्हाला येईल. त्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? जगताचा करता कोण आहे? ईश्वर. दिसतो का तो? मग आहे कशावरून? जगतरूपी कार्यावरण. बरोबर आहे ना? आहे का नाही? बरोबर. बस स्टँडवर येऊन थांबते, मग जडाला अक्कल आहे का ती? मग कोण ड्रायव्हर काय केलं पाहिजे? मग या जगताचा ड्रायव्हर कोण आहे? ईश्वर. ईश्वर काय केलं पाहिजे? आणि ईश्वरचा जर मानला नाही तो काय म्हणे त्यांनी केली? तो का म्हणे त्यांनी केली अनर्थ. आणि जो ईश्वर मानत नाही त्यांनी आपलं मोठं नुकसान करून घेतलं आहे. काय करून घेतलेलं आहे? म्हणून ईश्वर काय केलं पाहिजे? मानलं. कराय ना आठवीची जाऊ द्या. प्रवचन नाही, विचारसागराचा पाठ आहे. म्हणून ईश्वर आपोआप जगत निर्माण होत नाही, पण त्याचा करता काय केला पाहिजे? उदाहरण कोणतं? कुंभाराचा. दणकून सांगायचं. कुंभारा वाचून कुठं मातीचा घट तयार होतो का? मग कुंभार काय केलं पाहिजे? मग कुंभार कोणतं कारण आहे? निमित्त कारण. कशावरून? कार्याला तर तो कारण होतो, परंतु त्या कार्याच्या उत्पत्ती आणि स्थितीमध्ये तो नसतो. म्हणजे त्या घटरूपी कार्याहून भिन्न होऊन कार्याला कारण ठरलेलं. भिन्न आहे म्हणून निमित्त कारण. आणि भिन्न नसून असेल तर उपादान सांगता. कशा चाललेला आहे म्हणून ईश्वर हा कसा आहे? निमित्त कारण आहे. पुढे उपादान कारण आहे. बरं, उपादान कारण कशावरून आहे? ज्याप्रमाणे त्या कोळ्याचं आपल्याला उदाहरण दिलं होतं. कोळी स्वतः त्या जाळ्याचा निमित्त कारणही असतो आणि त्याच्या द्रवरूपाने त्या जाळ्यासाठी उपादान कारण असतो. त्याप्रमाणे ईश्वराच्या जी आश्रित असणारी माया, त्या मायारूपाने हा जगताचं उपादान कारण आहे. आणि निमित्त म्हणजे त्या या सृष्टीचा उत्पन्न करता या रूपाने किंवा स्फुरण या रूपाने, ज्याप्रमाणे आभास माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ईश्वर, ब्रह्मचैतन्याला उपाधी जी शुद्ध सत्वती माया, आणि त्या मायेमध्ये त्या ब्रह्मचैतन्याचा पडलेला आभास, म्हणजेच या रूपाने आभास रूपाने तो निमित्त कारण आहे. आणि ती जी माया आहे त्या माया रूपाने उपादान कारण आहे. त्या माया रूपाने काय नाही का? कोणत्याही कार्याला दोन कारण असतात ना. घट म्हटल्यानंतर त्याला माती उपादान कारण. कुंभार आपल्याला दोन मांडले तर द्वैतवादील काय नाही. मग अद्वैत तत्वज्ञान आहे. मग तो ईश्वरच. माया या उपाधीने कोण आहे? उपादान करा आहे काय? आणि निमित्त या रूपाने काय? निमित्त करा. मग एकच ईश्वर दोन कारणं कशी असू शकतो? कोणाचा दृष्टांत? कोळी म्हणजे मासे धरणारा किडा असतो. द्रव्य करून काढतो आणि त्याची जाळ रचना कोण करतो? कोणी शिकवली आहे कोणाला माहिती? माणसाला सुद्धा एवढी अक्कल नाही. त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण म्हणतात. ईश्वरा जगताला कोणतं उपादान कारण आहे? जगत आपोआप होऊ शकत
मग जगत कारण कोण आहे? असंग स्वरूप आहे. काय ग? परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? सावयव आहे का निरवय आहे? सावयव आहे का निरवय आहे? नाही निरवय आहे. दिसतो का तुम्हाला? काय आहे? निरवय निर्विकार आहे. सगुण निराकार आहे. काय आहे? आणि जीव कसा आहे? सगुण आणि साकार आहे. आणि ब्रह्म कसा आहे? निर्गुण निराकार. मग जगताचा करता कोण आहे? ईश्वर. स्वभावता का होत नाही? स्वभावता जर होत असं म्हणेल तर उपादान कारण हे जड असतं. माया ही जड आहे, तिच्यापासून स्वभावता होऊ शकत नाही. जसं जर मृत्तिकेचा घट हा स्वभावता होऊ शकत नाही, त्याला कुंभार मानावा लागतो. मग काय म्हणायला पाहिजे? आता कोणत्या प्रश्नाचं उत्तर? मोक्षाला कारण समसमजचे बात कोणता? कर्म आणि उपासना हे मोक्षाला कारण होऊ शकत. कर्म आणि उपासना हे मोक्षाला का कारण होऊ शकत नाही? त्या उजळणे राहून जातं. समसमुच्चयवाद्याचं असं म्हणणं होतं की ज्ञान कर्म उपासनासहित जे ज्ञान तेच मोक्षाला हेतू आहे. एकाच वेळी कर्म उपासना आणि ज्ञान याचं जर अनुष्ठान असेल तर मोक्ष प्राप्त होत. त्यासाठी 3 उदाहरण दिले. एक पक्षाचा दिला, दुसरा कर्म उपासना ही मोक्षाला का कारण होत नाही? ज्ञानच का कारण होतं याचं उत्तर पाहिजे. कर्म नाही सांगता येईल. कर्म आणि उपासना ही मोक्षाला काय होत नाही? कारण मग साक्षात कोण कारण होत आहे? ज्ञानच. याचं उत्तर कर्म आणि उपासना यांचं प्रयोजन हे मोक्षाकरिता नसून केवळ चित्तशुद्धी आणि चित्ताची चंचलता हे झाल्याच्या नंतर अधिकार साधन चतुष्टय संपन्न असा जो पुरुष याच्या अंतकरणामध्ये हे मल आणि विक्षेप दोष नसल्यामुळे केवळ अज्ञानाचं आवरण असतं. आणि अज्ञानाचं आवरण हेच बंधाला कारण आहे. आणि हाच बंध आहे. हा बंध मिथ्या असल्यामुळे, अज्ञानाने भासलेलं हे जगत असल्यामुळे ते ज्ञानानेच निवृत्त होतं. म्हणून कर्म उपासना ही ज्ञानाला किंवा मोक्षाला साक्षात हेतू नसून ज्ञानच साक्षात येतो. थोडक्यात तर जो बंध निवृत्त करायचा आहे तो बंध सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या पदार्थाची निवृत्ती कर्म उपासनेने होत. खऱ्या सर्पाची निवृत्ती दोरीच्या ज्ञानाने. यावरून बंध कसा आहे मग? आणि मिथ्या बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते. म्हणून कर्म उपासनेने मोक्ष होत. मग कर्माची फलं कोणती? निष्काम कर्म असेल तर अंतकरणात शुद्धी होईल, आणि निष्काम उपासना असेल तर चंचल अंतकरण स्थिर होईल. कर्माची फलं 5 आहे का? उत्पत्ती, नाश, पुढे प्राप्ती, पुढे विकार आणि पुढे संस्कार. आत्मस्वरूपाशी याचा काही संबंध नाही. म्हणून कर्म आणि मोक्ष होत. उत्पत्ती म्हणजे आपलं राहून जाईल ना. उत्पत्ती का होत नाही? मोक्षाची कुठे उत्पत्ती होत असते का? स्वतःच सिद्ध आहे, नित्य आहे. नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? मग त्याला नित्य म्हणता येत. ब्रह्मचारी म्हणायचं म्हणलं हा मुलगा आमचा आहे. काय म्हणतो? मी कोण आहे? ब्रह्मचारी. आणि हा मुलगा कोणाचा आहे? म्हणलं माझा आहे की. यावर काय सिद्धांत झाला? तो ब्रह्मचारी नसून काय गृहस्थ आहे. काय नाही करा. नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? आणि नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं? लक्षात. नित्य असलेल्या मोक्षाची कधी उत्पत्ती होऊ शकत. म्हणून मोक्षाची काय होत नाही? उत्पत्ती होत नाही. दुसरं हे पहा, नाश कोणाचा करायचा आहे? अज्ञानाचा. खरोखर आहे का मिथ्या आहे? मग मिथ्या पदार्थाचा नाश क्रियेने होत नाही. कशाने होतो?
म्हणून नाश नाही. पुढे प्राप्ती. तुम्ही चालत गेले तर चाकण येते का नाही? ते काय झाली? आत्मा अप्राप्त आहे का प्राप्तच आहे? मग त्याची पुन्हा प्राप्ती क्रियेने काय होत नाही, प्राप्त होऊ शकत. पुढे विकार. भात हा कशाचा विकार आहे? खड्याचा आहे का? कारण हे पाहिजे तांदूळ जेवणाला कारणीभूत आहे. कोणतं साधन आहे? नाही सांगता येत. साधनात दोन प्रकार, अंतरंग आणि मग तांदूळ हे कोणतं आहे? आणि भात अंतरंग. उत्तर देत जा की जाऊ दे. कशा करता हे सांगितलं. म्हणून आत्म्याचा विकार होऊ शकत गीता सांगते ना, नका न जाय ते अविकारी होय माया. म्हणून आत्मा विकारी नसून की नाही किम स्वरूप आहे, त्याचा विकार होऊ शकत नाही. तिचा गुणाधान संबंध नाही. पुन्हा आणखी दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये. गुणाधान म्हणजे आत्मा मुळामध्ये असंग स्वरूपाचा आहे. आकाश कशाने भिजत, किती पाऊस पडला तरी आकाश भिजते का कधी? आकाश जसाचे आहे. बरं किती अग्नी पेटला तरी आकाश कुठे जळते का? आकाश जसाचे आहे तसा आत्मा जसाचे आहे. तिथे कोणता गुणाधान संबंध लागू शकत नाही. मग कर्म हे मोक्षाचं साधन ठरू शकत. मग कोणता वाद आता? समसमजचे का? मग त्याची 4-5 कारणं सांगितलेली आहे. समस्या समजा माझा केवळ कर्माने मोक्ष होत नाही, केवळ उपासनेने नाही, केवळ ज्ञानाने सुद्धा काय होत नाही. मग याला तिहीची काय आहे? मग त्याला समसमजचे बाद म्हणतात. काय म्हणतात ऐक. मग समजते समजते वाद्याचा मत काय? कर्म उपासना अधिक ज्ञान. त्याच्यात पक्षाचा दृष्टांत दिला आहे. मग कसा दिला पक्षाचा दृष्टांत? कोणीतरी सांगत जा ना. आता गोकुळाष्टमी झाली म्हणा, त्याच्यात सगळं नाही सांगता येत. पक्षाला किती पंख असतात? ज्याप्रमाणे पक्षाला उडण्यासाठी 2 पंख लागतात, त्याप्रमाणे मोक्षाला हेतू कर्म आणि उपासना आणि ज्ञान तिन्ही मानावं लागते. तिने मानावं. उदाहरण पक्षाचं की पक्षाला उडण्यासाठी जसे 2 पंख लागते, त्याप्रमाणे कर्म उपासना आणि ज्ञान पण गरजेचं आहे. पक्षाला किती पंख असतात? नाही का एकच पंख असेल तर मग ते काय होईल? किंवा विमान काय होईल? मग कोसळेल ना जरा. आणि सगळी आतली मंडळी राम बोलू पाहिजे. मग पंख किती पाहिजे? मग एक पंख कशाचा? दुसरा 2 पंखाचे काय? एक मत, दुसरं मत. अरे सेतुदर्शन. सेतुदर्शन करायचं मत कसं आहे? सेतुदर्शनाने पापाची निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती होते. पण केवळ सेतुदर्शनाने नाही, तर श्रद्धेसहित विश्वासासहित जे सेतूचं प्रत्यक्ष दर्शन. नुसतं दर्शनाने होत नाही. दर्शनाने काय पापाची निवृत्ती, पण सहकारी साधन भाव आहे का नाही? भक्तीने सुद्धा मोक्ष मिळतो, पण त्याच्यात काय पाहिजे? भावे विन. आणि पुढे भावे विन भक्ती, भक्ती विन. भाव नसेल तर काय उपयोग आहे? एखाद्याला विचार म्हणलं का हो काय झालं काय? जेव्हा तुमचा नियम व्हायचा तर म्हणलं माझा काय व्हायचा आहे? हो पण पंगत वाढली आहे ना, लवकर
तर म्हटलं देवाच्या डोंबल्यावर पाणी टाकतो आणि लवकर येतो. कोणाच्या डोंबल्यावर? मग भाव आहे का त्याच्यात? मग काय पाहिजे? मग त्याचा क्षेत्रदर्शन आणि ज्ञाना बापाची काय होते, पण दर्शन कसं पाहिजे? भाव एकदा. तिसरा दृष्टांत सांगा की. ज्याप्रमाणे वृक्षाच्या उत्पत्तीला हे जलसिंचन आणि वृक्ष उत्पन्न झाल्याच्या नंतर फळाला हेतू सुद्धा जलसिंचन होतं, त्याप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षाची जर उत्पत्ती करायची असेल तर जलसिंचनरूपी कर्म उपासना हवी. आणि जर जलसिंचनरूपी कर्म उपासना असेल तर ज्ञानरूप वृक्षाला मोक्षरूपी फळ येईल. काय करा, याच्यावर झाडं दिसतात, आंब्याची म्हणा किंवा कायची म्हणा, त्यांच्या वाढीकरता कोण पाहिजे? पाणी पाहिजे. ते वेळेवर थांबत असते का पुन्हा फळं आली पाहिजे. म्हणजे वृक्षाच्या उत्पत्तीला कोण कारण आहे? कर्म अधिक. आणि फळालाही कोण करणे होते? म्हणजे समजची बाधाची काय. आता इकडे मोक्षाकरता लावायचा. आता का ज्ञानोत्पत्तीलाही कोण कारणे होत आहे? कर्म आणि पुढे मोक्षाला कोणता वाद म्हणायचा? बरं का, आता आपल्या पुढे काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. कुठपर्यंत आलं होतं आपलं नाही? खंडनाला काही भाग राहिला होता ना. तो जर कर्म उपासना करणार नाही कोण? ज्ञानोत्तर जर कर्म उपासना करणार नाही. कारण ज्ञाता पुरुष सुद्धा कर्म उपासना करताना दिसतं आहे का? यावरून ते ज्ञान टिकण्याकरता कर्माने काय केली पाहिजे? नाही उपासना केली तर काय होईल? उपासना नाही केली तर पुन्हा त्याचं अंतःकरण चंचल होऊन ज्ञानाची स्थिरता राहणार नाही, असं कारण दिलं. आणखी आणि कर्म जर करणार नाही तर पुन्हा पाप वासना अंतःकरणात होईल आणि ज्ञानही राहणार. पाप पाहिजे म्हणून कर्म उपासना केलीच पाहिजे. कोणाचं मत आहे? इथपर्यंत आलो तर वाचा पुढे. म्हणून कर्म उपासना ज्ञान रक्षणास तरी अवश्य हेतू आहे. अशा रीतीने कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्ही मोक्षाचा हेतू आहेत असा अंगीकार करावा, किंवा मोक्षास हेतू ज्ञान आहे आणि ज्ञान रक्षणाचा हेतू कर्म उपासना आहे असा अंगीकार करावा. म्हणून तेच आहे, काय करायचा? अंगीकार करायचा. नाही तर हे पहा बरोबर लावायचं. ज्ञान होतात ते कोणा करता? मोक्ष आपला उपासना आणि कर्म आणि कशाला येतो? ज्ञानोत्पत्तीला. पुढे आता ज्ञान झाल्यानंतर काय झाल्यानंतर आणि त्याच्यात टिकण्याकरता कशाकरता पुन्हा काय पाहिजे? कर्म आणि जर ज्ञानी पुरुषांनी कर्म उपासना केली नाही तर संचालंत करून त्याच्यातून ज्ञान काय होईल? ज्ञान निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहील? पाप. म्हणून कर्म उपासना काय केली पाहिजे? पुढे कोणताही प्रकार पत्करला तरी ज्ञानवानास कर्म उपासना कर्तव्य आहे असे सिद्ध होते. नाही बा, काही जरी म्हटलं तरी कर्म उपासना काय झाली पाहिजे? केलीच पाहिजे. कोणाचं मत आहे? ह्याचे मत असतात ना. एखादा मनुष्य म्हणतो ना, आम्ही तर पूर्ण झालेलं, काय झालं, आम्हाला उपासनेची काही आवश्यकता राहिलेली. पण संत सांगतात काय झालं? सेमीचं भावनी आणि करते माझी. ज्ञानोत्तर प्रेम म्हणतात. काय म्हणतात? ज्ञानपूर्व उपासना आणि ज्ञानोत्तर. ज्ञानपूर्वाचं ज्ञान झालेलं, मग कर्म उपासनेची काय आवश्यकता आहे ना? त्याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणायचं. काय मग ज्ञान झाल्यानंतर झोपा काढायच्या असतील. माझे मी चवणी गीतेमध्ये सुंदर विषय आहे.
म्हणलं का ज्ञानपुरुषाचं कर्म होऊ शकते का? बस त्याच्यामध्ये महात्मा नसतो मग भजंत निमर्सपा भजंत ज्ञात्वा बुद्धादी. देवाला न जाणताना भक्ती करतो का जाणून करतो? भजंत अन्य. आणि आपली भक्ती कशी आहे? अवज आनंदी मसोबाला पाडून मसो. आपली जी भक्ती आहे ती कशी आहे बघ? अवज आनंदी मोडा. नंतर याची चिठ्ठी देव कैसा. ज्ञानाची भक्ती कशी असते मग? जाण ऐसे मीच होणी करते माझी भक्ती कशी असते? सततम यतंतस्य दृढ नमस्यंतस्य माम ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजो बहुधा विश्वसो. म्हणून कशा करता हे चाललेलं आहे? याचं महत्त्व आपलं ज्ञानोत्पत्ती करता कर्म आणि उपासना. आणि जर ज्ञान झाल्यानंतर जर कर्म करीत नसेल तर त्याच्यातून चित्ताची स्थिरता काय होईल? या पक्षास समसमुच्चयवाद म्हणतात. परिच्छेद क्रमांक 48 समसमुच्चयवादाचे खंडन. आता काय करायचं आपल्याला? जसं तरी सांगितलं 2 पक्षाला पंख किती आहे? 2ची काय आहे? बरं पाप निवृत्ती करता क्षेत्रदर्शनाची इच्छा आहे पण भावसहित 2ची काय आहे? बरं एखाद्या झाडाला वाढण्याकरता आणि फलं येण्याकरता जलसिंचनाची काय? कर्म उपासनाची काय? बरं ज्ञानीपुरुष कर्म करताना दिसतो काय दिसतो? यावरून कर्म उपासनेची काय? जर कर्म उपासना नाही केली तर ज्ञान काय होईल? मग शेवटी काय राहील? सूर्य मावळल्यानंतर काय राहतं ते? अंधकार कुठून आला? अंधकार कुठून आला? प्रकाश कुठून आला? याचं उत्तर देता येते. कोणापासून प्रकाश मिळाला? याला आदित्य. आणि अंधार कुठून आला? ज्ञानाच्या अभावामध्ये कोण असते? अज्ञान. जसं प्रकाशाच्या अभावात कोण आहे? अंधकार. अंधकार म्हणजे पाप आणि प्रकाश म्हणजे पुण्य. देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. काय पहिलं उपनामाचा पंक्ती? देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. देवाहून आत्मा काय आहे? मला गीतेमध्ये आहे ना त्याचा गोड विचार केलेला आहे. तुमच्या 8व्या अध्यायामध्ये चार मुद्द्याचा 5 मुद्द्याचा विचार केला आहे. एक किंतत किम पुढे किम कर्म 3 झाले. पुढे अधिभूत 4 झाले. पुढे अधियज्ञ नाही अधिदैव आणि पुढे अधियज्ञ. आणि शेवटचा प्रश्न कोणता? कथम न्यायोसी तो मला अंतकाळाचे माम कथम न्यायोसी. अंतकाळाच्या वेळेला परमात्मा कसा जाणला जातो त्याच्यामध्ये देहाचाही विचार केलेला आहे, जीवाचाही विचार केलेला आहे आणि आत्म्याचाही विचार केला आहे. देहाचा विचार कोणत्या पदाने केला? अधिभूत. हे कोणाचा विचार करते? अनात्म पदार्थाचा. कोणता? बडे अधिदैव कोणाचा विचार आहे? जीव. देह वेगळा आणि जीव अंतकाळाच्या वेळेला निघून जातो त्याला काय म्हणायचं? आणि तो पडलं राहते ते अधिभूत. बाय करे
जीव देहाहून काय आहे? भिन्न भिन्न आहे. आत्मा जीवाहून काय आहे? भिन्न आहे भिन्न आहे. सुंदर विचार आहे तिथं. अधिभूत म्हणजेच स्थूल शरीर शरीर आणि अधिदैव म्हणजे सूक्ष्म शरीर नाही, अधिदैव म्हणजे अधिदैव जीवात्मा बरोबर. आणि अधियज्ञ म्हणजे नाही, अधियज्ञ म्हणजे परमात्मा आणि अधिदेव म्हणजे जीव. जीव कशामुळे झाला? त्याने देहाशी काय केलं? तादात्म्य मग तो काय झाला? जीव उपाधी सोडून दिलं तर मुक्त आहे. म्हणजे तिथं सुंदर आहे. म्हणून देहाहून आत्मा कसा आहे भिन्न असं ज्याला ज्ञान झालेलं आहे. खूप पुन्हा पंक्ती वाचा. देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो असा ज्याचा विश्वास असेल तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. मग देहाहून आत्मा कसा आहे? भिन्न असून करता आहे काय? आणि तो काय तो उपासना केली म्हणजे कुठे जातो? स्वर्ग नरकास जातो. तोच कर्म उपासनेचा काय अधिकारी अधिकारी. देहाहून आत्मा काय नाही, भिन्न नाही. काय नाही तच आहे का? देहाहून आत्मा काय? चार वाक मनुष्य म्हणतात ना. तो देहाहून आत्मा काय म्हणत नाही. भिन्न पण तो कर्म उपासनेचा काय नाही अधिकारी अधिकारी. देहालाच काय म्हणतो? आत्मा पुढे काही स्वर्ग नरक वगैरे मानायला काही नाही. तयार मग मोक्ष कशाला म्हणतो? मरण हेच मुक्ती आहे नाही का? मनुष्य मेला म्हणजे त्याला काय प्राप्ती झाली? अरे पाप करून मेला ना तरी म्हणलं मुक्ती झाली. प्रत्येकाचं तत्वज्ञान एक आहे का भिन्न भिन्न आहे? तुम्ही विचार सागर झाला म्हणजे शिका की मग त्याच्यात खूप आनंद असतो. वाचा. देहाहून आत्मा भिन्न आहे आणि तो पुण्य पाप कर्माने स्वर्ग नरकास जातो. कशाहून आत्मा भिन्न आहे? देहाहून भिन्न आणि पापन पुण्य केलं तर? स्वर्ग नरकाला पाप केलं असेल तर नरकाला आणि पुण्य केलं असेल मुक्त होतो का? नाही. नाही. तोच वैदिक कर्मात अधिकारी आहे. तो वैदिक कर्माचा काय? अधिकारी मग त्याने कोणतं कर्म केलं पाहिजे? विहित कर्म केलं पाहिजे. विहित कर्म केलं असेल तर मग अनिष्ट मिश्रम त्रिविधम कर्मफलम. 3 कर्माचे काय? इष्टकर्म म्हणजे अनुष्ठान वगैरे तुम्ही काय केले तर ते तुम्हाला स्वर्गाधिकाची काय होईल? कोणतं कर्म? अनिष्ट म्हणजे पाप कर्म केलं, निषिद्ध कर्म केलं तर नरकाधिकाची काय? आणि इष्टानिष्ट म्हणजे नाही सर गीतेमध्ये आहे ना. म्हणजे वर जाण्याइतकं काय नाही, पुण्य नाही. खाली जाण्याइतकं काय नाही. मग कोणता देह? मनुष्य. इष्ट अनिष्ट मिश्रणच्या त्रिविधम कर्म फलम भवत्य त्यागिनाम प्रीत्यम. मग 3 कर्माची फलं बरोबर गीतेमध्ये कोणते अध्याय सांगितले? 28 अध्याय. पुढे वाचा. देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल. हे पहा, आपला आत्मा आपला निश्चय कोणता आहे? देहाचा आहे. आत्मा याचा आपला काय नाही का? गोष्ट सांगितली असती तेव्हा गोष्ट सांगितली असती म्हटलं. नाही सांगलं. जाऊ द्या. ते तुमचे 11वा अष्टमुनी होते. कोण ते? 8 ठिकाणी काय होते? आणि ते असे रस्त्यात बसले होते. पण राजाची स्वारी आली. कोणाची? मग तो साहजिकच प्रधान झाला. म्हणलं आहे बाबा बाजूला व्हा. काय हो? पण बाजूला होण्याच्या ऐवजी यांची 8 ठिकाणी काय मात्र बाजूला होते. पण त्या अष्टावक्रांनी त्याला सांगितलं, म्हणलं तुम्ही कोणी मूर्खाचे प्रधानजी आहात. कोणाचे? ज्या अर्थी तुम्हाला कळत नाही त्या अर्थी तुमचा राजा कसा असला पाहिजे, मूर्ख असला पाहिजे. आहे की? म्हणलं आमचा मुलगा नाही का, मुलगा जर चोऱ्या करत असेल, आंब्याच्या झाडावरचे आंबे काय करत असेल, मग त्याला विचारलं त्या अर्थीतून मनमानी होऊन कोणाला न विचारताना काय तोडतो? त्या अर्थी तो कोणाचा मुलगा असला पाहिजे. जास्त नाही सांगणार. सवय घेऊन आला ना, काय घेऊन आला
मग त्याच्यात परिवर्तन होते काय होते. मग 4 वर्ग शिकला म्हणजे इतका शहाणा वारकरी शिक्षण व्यवस्थित झाला कसा अवघड कोतराव तुमचा मुलगा का पाहिजे काय कीर्तन करतो सुंदर. पण पूर्वी करता होता जे काळाची व्यंकटी जाऊ द्या म्हणजे कशा करता आपलं हे चाललेलं आहे एकंदरीत कर्माचं चाललेलं आहे. मग मीच कर्माने कुठे जातो स्वर्ग निषिद्ध कर्माने आणि मीच निषिद्ध कर्माने मनुष्य आहे. असा ज्याचा आत्माच किम स्वरूप आहे तो कर्म उपासनेचा काय आणि आत्मा देहून काय आहे तो करील तो करणार नाही तो कर्माचा काय. 4 वर्ष संस्थेत आहे तोपर्यंत इथल्या बंधनाचा काय तो अधिकारी आहे आणि 4थं वर्ष संपलं म्हणजे तो भजणारा येईल तो त्याचा काय नाही. मग पुढे वाचा देहच आत्मा आहे असा ज्याचा निश्चय असेल तो वैदिक कर्मात प्रवृत्तच होणार नाही. कारण देह हाच आत्मा असून तो येथे अग्नीत भस्म होऊन जाणार. मग कर्मफलाचा भोग घेण्यास जाणार कोण. देहाचा आत्मा म्हणता येत देहाचा आत्मा असेल असं म्हटलं तर तो पाप पुण्य त्याने केलं आणि तो जर मरून गेला की मग फल न देताना काय झाला तो. म्हणून देहाचा आत्मा आहे कोणाचा तो कर्म उपासनेचा काय पुढे. या निश्चयाने देहात्मवाद्याची वैदिक कर्मात प्रवृत्ती नाही. म्हणून देहाहून आत्मा भिन्न असून तो पुण्य पाप कर्माचा करता आणि त्याची फले मला होतील असा ज्यास निश्चय आहे तोच वैदिक कर्माचा अधिकारी आहे. बरोबर देहाहून मी काय आहे आणि पण नाही का मी कर्म निषिद्ध कर्म केलं तर मला काय करावं लागेल भोगावं लागेल आणि तो वैदिक कर्माचा काय आणि देहालाच आत्मा बांधणारा तो वैदिक कर्माचा काय नाही पुढे. ब्रह्मज्ञानासही देहाहून भिन्न आत्मज्ञान आहे परंतु कर्ता भोक्ता या रूपाने नाही. आता ज्ञानी पुरुष आहे तर देहाला मी म्हणतो का देहाहून आत्मा कसा आहे ज्ञानी पुरुष आहे देह आत्मा करता भोगता आहे काही अंतःकरणाचे धर्म आहे. मग आत्मा करता नाही आत्मा काय नाही काहीच याचं नाही रूप वर्ण. उलट पापपुण्य सुखदुःखरहित व असंग ब्रह्मरूप आत्मा आहे असे वेदांत वाक्याचे त्यास ज्ञान आहे. नाही पहा वेदांत वाक्याच्या श्रवणावरून तर निश्चय झालेला आहे मी देव नसून असंग स्वरूप नित्य आहे निरामय आहे बरं का स्वगत सजाती विजयाची आहे हेच माझं खरं काय आहे असं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो कर्माचा उपासनेचा काय नाही पुढे. ते कर्माचा हेतू होणार नाही. इतकेच नाही तर उलट विरोधी आहे. शिवाय कर्ता कर्मफल यांचे भेदज्ञान कर्मास हेतू आहे. त्या कर्ता कर्म फलाची ज्ञानवानास आत्म्याहून भिन्न प्रतीती होत नाही. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत मी करता आहे कर्म करणार आहे आणि एकदा देहबुद्धी गेली की मी करता नाही मी काय नाही बघता नाही पुढे. म्हणून ज्ञानवानाकडून कर्तृत्व बुद्धीने कर्म होत नाही. भगवान भाष्यकारांनी अनेक प्रकारांनी ज्ञानवानास कर्माचा असंभव प्रतिपादन केला आहे. म्हणून ज्ञानवान कर्म करीत नाही. आता समसमुच्चयाचा असंभव प्रतिपादन करतो. आता काय करायचं आपल्याला समसमुच्चय काय करायचं आहे त्याचा विचार कधी करू मग इथंच थांब.